बघा लक्षात येतं का, आपण ग्रुप 16, 17 अँड 18 हे जे 3 ग्रुपचे एलिमेंट्स आपण स्टडी करून राहिलो, यांच्या प्रॉपर्टीज स्टडी करून राहिलो, तर यांच्या आपण केमिकल प्रॉपर्टीज वर फोकस करून राहिलो. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण यांच्या केमिकल प्रॉपर्टीज वर फोकस करून राहिलो. तर ह्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहे की नाही, तर या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण सर्वात पहिली प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट. कशावर फोकस केलं आपण? ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर आपल्याला यांचे हायड्रेट रिएक्शन्स विथ हायड्रोजन्स. बघा यांचे काय करायचं आपल्याला? रिएक्शन्स विथ हायड्रोजन्स. हायड्रोजन सोबत त्यांची रिएक्शन्स म्हणजे त्यांचे हायड्राइड्स यांच्यावर फोकस करायचा आहे. तर सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन स्टेट, जी केमिकल प्रॉपर्टी मधली पहिली प्रॉपर्टी आहे ती काय आहे? ऑक्सिडेशन स्टेट. तर आपण ऑक्सिडेशन स्टेटवर जेव्हा फोकस करतो तर हे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड असते प्रॉपर्टीज. त्याच्यामुळं आपण आता ऑक्सिडेशन स्टेट 16 ग्रुप एलिमेंटची करणार आहोत. 16 ग्रुप एलिमेंटला आपण ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट म्हणणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे, कोणता फॅमिली एलिमेंट? ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स म्हणतो आपण यांनाच. आणि यालाच आपण चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स, चाल्कोजन सुद्धा म्हणतात. बरोबर आहे, ओव्हर फॉर्मिंग एलिमेंट्स. आता हे जे 16 ग्रुप एलिमेंट्स आहे, तर 16 ग्रुप मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात हेही माहिती आहे आपल्याला. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम. ऑक्सिजन, सल्फर नॉन मेटल्स आहेत. सेलेनियम, टेलुरियम हे मेटलॉइड्स आहे आणि पोलोनियम हे मेटल्स आहे. हे तुम्हाला माहितच आहे की हे नॉन मेटल्स आहेत, हे मेटलॉइड्स आहेत आणि हे वाले मेटल्स, पोलोनियम हा मेटल्स आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. आता जेव्हा आपण यांच्या ऑक्सिडेशन स्टेटवर फोकस करणार आहोत, कशावर? ऑक्सिडेशन स्टेटवर, तर नॅचरली यांची जी ऑक्सिडेशन स्टेट असते है की नाही, हे त्यांच्या व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड असते. कशावर डिपेंड आहे? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवर डिपेंड असते. तर यांचं व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 16 ग्रुप एलिमेंटचं काय आहे? NS2 NP4 है की नाही. म्हणजे यांचं जे आउटर मोस्ट ऑर्बिटल आहे NS, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील है की नाही. त्यानंतर हे जे p ऑर्बिटल्स आहे यांच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर आहे, px py pz मध्ये 1 2 3 and 4. आणि म्हणून ही जी np ऑर्बिटल्स आहे, त्यानंतर यांच्यापाशी एक n-1 d ऑर्बिटल अवेलेबल असते, पण ते व्हॅकंट असते है की नाही. यांच्यापाशी एक n-1 d ऑर्बिटल सुद्धा असते, n-1 d ऑर्बिटल्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? आता नॅचरली हे जे एलिमेंट्स आहे यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे दे नीड 2 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. यांना 2 इलेक्ट्रॉनची नीड असते, 2 इलेक्ट्रॉन्स नीड असते यांची टू कम्प्लीट देअर ऑक्टेट, टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. यांचा ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी यांना 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. दॅट्स वाय ऑल एलिमेंट्स, हे जेवढेही एलिमेंट्स असतात, ऑल एलिमेंट्स शोज, काय करू शकतात हे? शोज -2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. त्यांच्यामुळे यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय असते? -2 ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 1 बाय 1 आपण एका एका एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेटवर फोकस करणार आहोत. तर सर्वात पहिले आपण ऑक्सिजन घेऊ. यामध्ये या फॅमिलीमध्ये जो ऑक्सिजन आहे, तर सर्वात पहिल्यांदा ऑक्सिजन जो आहे, तर यांच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल अब्सेंट असते. हा सेकंड पिरियडचा आहे आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. तर 1s2 2s2 2p4 2s2 2p4 असं याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे यांच्यापाशी ऑक्सिजन पाशी डी ऑर्बिटल, व्हॅकंट डी ऑर्बिटल अब्सेंट असते. काय असते? अब्सेन्स असते. आणि त्याच्यामुळं हे हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार नाही. कोण? ऑक्सिजन.
या फॅमिलीमध्ये फक्त ऑक्सिजन असा आहे जो हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. तर ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणत्या राहू शकतात हे आता आपण समजून घेऊ. ऑक्सिजननं जर सुपर ऑक्साईड तयार केला, सुपर कोणता ऑक्साईड? सुपर ऑक्साइड्स. तर ऑक्सिजन मध्ये सुपर ऑक्साईड म्हणजे KO2 किंवा रुबिडियम ऑक्साईड असते किंवा सीझियम सुपर ऑक्साईड असतात. तर हे जे सुपर ऑक्साईड असेल तर त्यावेळेस ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1/2 असते. बरोबर आहे. ऑक्सिजननं जर परऑक्साईड कंपाऊंड तयार केले, कोणते कंपाऊंड? परऑक्साईड कंपाऊंड तयार केले. परऑक्साईड कंपाऊंड जेव्हा तयार करतो तो म्हणजे परऑक्साईड लिंकेज म्हणजे O लिंकेज ज्यावेळेस असते त्याला आपण परऑक्साईड लिंकेज म्हणतो. ऑक्सिजन मध्ये जर परऑक्साईड लिंकेज असेल, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन परऑक्साईड आहे, सोडियम परऑक्साईड आहे, तर इथे हायड्रोजन परऑक्साईड वगैरे किंवा सोडियम परऑक्साईड जर असेल तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. काय असते? -1. यावेळेस परऑक्साईड मध्ये तो -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतो. त्यानंतर ऑक्सिजन जेव्हा ऑक्साइड्स तयार करतो, काय तयार करतो? ऑक्साइड्स. जनरली तो काय बनवत असतो? ऑक्साइड्स बनवत असतो. O डायनिगेटिव्ह ऑक्साइड्स, आहे की नाही? तर यावेळेस यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, मेनली कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची काय राहत असते? -2 ऑक्सिजन ची ऑक्सिडेशन स्टेट असते. आणि फायनली जेव्हा तो फ्लोरीन सोबत कंपाऊंड तयार करतो, कोणासोबत कंपाऊंड तयार करतो? फ्लोरीन सोबत. बघा, लक्षात ठेवायचं. त्याचा जर कोणासोबत कंपाऊंड तयार झाला? फ्लोरीन सोबत कंपाऊंड तयार झाला. तर फ्लोरीन सोबत जर ऑक्सिजन कंबाईन असेल तर तो +2 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतो. काय दाखवतो? +2 ऑक्सिडेशन स्टेट. जसं OF2 यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट +2. फक्त हेच एक ओनली केस आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. आलं लक्षात? ऑक्सिजन जर कोणता फॉर्म असेल? सुपर ऑक्साईड असेल ऑक्सिजनचा, आहे ना, तर तो -1/2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ऑक्सिजन जर परऑक्साईड फॉर्म मध्ये असेल, परऑक्साईड कंपाऊंड तयार करत असेल तर -1/2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ऑक्सिजन जर ऑक्साईड फॉर्म मध्ये असेल, नॉर्मली तो ऑक्साईडच असतो, तर -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतो. या प्रकारे. ठीक आहे. आता जे अदर एलिमेंट्स असतात या फॅमिली मधले, ऑक्सिजन नंतर कोणते आहेत? दुसरे अदर एलिमेंट्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर अदर एलिमेंट्स मध्ये कोणते कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात हेही समजून घेऊ आपण. अदर एलिमेंटची ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2 असते, आहे की नाही? बट अदर एलिमेंट शोज, जे बाकीचे एलिमेंट्स असतात, आहे की नाही, म्हणजे अदर नॉन मेटल शोज -2 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवतात. हे यांची सुद्धा कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय असते? कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. बाकीच्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे सल्फर डायनिगेटिव्ह, त्याच्यानंतर टेलुरियम डायनिगेटिव्ह, त्याच्यानंतर सेलेनियम डायनिगेटिव्ह, या प्रकारे. बरोबर आहे. म्हणजे बाकीचे सुद्धा -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आता याच्या व्यतिरिक्त दे आर ऑल्सो शोज, हे बाकीचे जे असतात ऑल्सो शोज +2 टू +6 ऑक्सिडेशन स्टेट. इथपर्यंत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणजे +2, +4 अँड +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. आता हे जे +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे किंवा +6 ऑक्सिडेशन स्टेट आहे, ऑक्सिडेशन स्टेट यांची टेंडन्सी डिक्रीज होत असते. डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे डाऊन द ग्रुप आलो तर कोणापासून कोणापर्यंत? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम आलो. तर डाऊन द ग्रुप, आहे की नाही, +6 ऑक्सिडेशन स्टेट टेंडन्सी काय होत असते? डिक्रीज होत असते. टेंडन्सी डिक्रीजेस. Whereas +4 oxidation state tendency goes on increases. यांची +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याची टेंडन्सी, ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याची टेंडन्सी काय होत असते? इन्क्रीजेस होत असते. बिकॉज ऑफ इनर्ट पेअर्ड इफेक्ट. जे अंदरचे इलेक्ट्रॉन्स असतात पेअर्ड,
त्यांच्या इफेक्टमुळे. ठीक आहे. जसं काही यांचे कंपाऊंड जर आपण पाहिले तर हे +4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ते दिसतात. फॉर एक्झाम्पल जर आपण यांचे काही कंपाऊंड्स पाहिले SF4 सल्फर हेक्साफ्लोराइड टेट्राफ्लोराइड यांच्यामध्ये तो +4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असते. टेलुरियम टेट्राफ्लोराइड आहे की नाही, याच्यामध्ये टेलुरियम हा +4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहते आणि हे फ्लोराइड किंवा ऑक्साईड सोबत हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. SF6 मध्ये सल्फर हा +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. तर अशा प्रकारे यांच्या ऑक्सिडेशन स्टेट असतात. हे झालं आपलं 16 ग्रुप एलिमेंटचं. आता 17 ग्रुप एलिमेंट्स वर जर आपण फोकस केलं ऑक्सिडेशन स्टेट साठी, तर ते आता आपण फोकस करू की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 17 ग्रुप एलिमेंट्स. आता जे 17 ग्रुप एलिमेंट्स आहे त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट पाहणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 17 ग्रुप एलिमेंट. 17 ग्रुप एलिमेंट्स त्यालाच आपण हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स. तर हे जे हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स आहे तर यांच्या आपण ऑक्सिडेशन स्टेट पाहण्यासाठी पहिले यांचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फोकस करायला लागते आपल्याला. यांचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय असते यांचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? NS2 NP5. म्हणजे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7 इलेक्ट्रॉन्स असतात. दे नीड 1 इलेक्ट्रॉन्स, यांना नीड 1 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. टू कम्प्लीट देअर ऑक्टेट, यांना आपली ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची काय असते? गरज असते. दॅट्स वाय ऑल दी 17 group elements, that is fluorine, chlorine, bromine, iodine and astatine shows -1 common oxidation state. यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे जनरल त्यांची जी ऑक्सिडेशन स्टेट असते ते असते मोनोव्हॅलंट स्टेट मध्ये -1 ऑक्सिडेशन स्टेट. यामध्ये फ्लोरीन जो असतो, बघा लक्षात ठेवायचं आहे, फ्लोरीन shows only one minus oxidation state, only -1 oxidation state. फक्त हे ऑक्सिडेशन स्टेट -1च दाखवू शकतो बिकॉज ऑफ absence ऑफ d ऑर्बिटल्स. काय असते यांच्यापाशी? absence ऑफ d ऑर्बिटल्स, म्हणजे यांच्यापाशी d ऑर्बिटल अवेलेबल नसतात आणि त्याच्यामुळे हे फक्त फ्लोरीन कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते? -1. आणि इट इज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम. हे दोन कारण आहे ज्याच्यामुळे हा फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवते, absence ऑफ d ऑर्बिटल, आणि दुसरे कारण आहे हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. while other members, that is from chlorine to iodine, है की नाही, they shows variable oxidation state. They shows variable ऑक्सिडेशन स्टेट. यांच्या ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल असतात कारण यांच्यामध्ये d ऑर्बिटल अवेलेबल असते. जसं इथे शेवटचे ऑर्बिटल जे असतात यांच्या NS2 आहे की नाही, त्याच्यानंतर p मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात, px, py आणि pz जे आपण काढतो. px जी कोणती असेल, py आणि pz यांच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन, 4 आणि 5, टोटल 5 इलेक्ट्रॉन्स असते यांच्यामध्ये. आणि जी d ऑर्बिटल असते यांच्यापाशी ती व्हॅकंट असते. काय असते यांच्यापाशी? जे d ऑर्बिटल असते ते व्हॅकंट असते बाकीच्या मेंबर पाशी. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवते क्लोरीन टू आयोडीन बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ, काय असते? प्रेझेन्स ऑफ व्हॅकंट d ऑर्बिटल. व्हॅकंट d ऑर्बिटल मध्ये ते इलेक्ट्रॉन प्रमोट करू शकतात, व्हॅकंट d ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता बघा, तर हे जे एलिमेंट्स आहेत ते हे सुद्धा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे जे असतात हे -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. बिसाइड ऑफ देम कोणत्या कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? अदर ऑक्सिडेशन स्टेट त्यांच्या दुसऱ्या कोणत्या राहते? +1, +2, +3, +4, +5, +6 अँड +7 ह्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात, आहे की नाही. तर अशा प्रकारे हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. जनरली जे क्लोरीन आणि ब्रोमीन असते, है की नाही,
chlorine and bromine shows +4 to +6 oxidation state with oxides and oxoacids. हे जे क्लोरीन आणि ब्रोमीन जे असतात तर हे +4 +6 ऑक्सिडेशन स्टेट हे कोणासोबत दाखवत असतात, ऑक्साइड आणि ऑक्सो सोबत दाखवतात. क्लोरीन अँड ब्रोमीन शोज +4 to +6 oxidation state in their oxides. कशामध्ये दाखवतात ते, त्यांचे जे ऑक्साइड्स असतात किंवा ऑक्सो ऍसिड्स, त्यांचे कोणते ऑक्सो ऍसिड्स यांच्यामध्ये दाखवत असतात. जसं SClO4 आहे की नाही, तर SClO4 मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट हे +7 येत असते. अशा प्रकारे हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजन सोबत किंवा ते फ्लोरीन सोबतच करू शकतात. आलं सर्वांच्या लक्षात. आता आपण जो नेक्स्ट आपला ग्रुप आहे 16 झाला, 17 झाला, आता आपण 18 ग्रुप एलिमेंट जो आहे तर त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट पाहणार बघा, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे आपला 18 ग्रुप. 18 ग्रुपचा जो स्टडी आहे आपल्याला, ज्याला आपण इनर्ट गॅस म्हणतो किंवा नोबल गॅस एलिमेंट म्हणतो, नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस एलिमेंट म्हणतो. तर यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटरमोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते यांचं, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते ते म्हणजे NS2 NP6 असं यांचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. ते हॅव कंप्लीट ऑक्टेट, काय असते यांची ऑक्टेट कंप्लीट असते. दॅट इज वाय वी आर कॉल्ड ॲज स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स है ना. आणि ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. हे जे S मधले इलेक्ट्रॉनही पेअर्ड असतात आणि जे P मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते सुद्धा कसे आहेत, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल तर तो बॉन्डिंगच करणार नाही, बरोबर आहे. बघा लक्ष द्या. आता आपण 18 ग्रुप एलिमेंट्स किंवा नोबल गॅसेस यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, यांचे ऑक्सिडेशन स्टेट पाहणार आहोत. तर ह्या ऑक्सिडेशन स्टेट हा पार्ट आपण समजून घेत असताना म्हणजेच व्हॅलन्सी त्यांची, तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असते इनर्ट गॅसेसचं ते NS2 NP6 असते. मीन्स दे हॅव कम्प्लिटली ऑक्टेट, त्यांचा ऑक्टेट कम्प्लीट असते, म्हणजे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि त्यांच्यामुळं यांचं ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळे ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यामुळे हे सर्वच्या सर्व एलिमेंट जनरली 0 व्हॅलंट असतात, म्हणजे दुसऱ्यासोबत व्हॅलन्सी करत नाही. आणि म्हणून हे मोनो ॲटॉमिक गॅसेस असतात. मोस्ट ऑफ दीज आर एक्झिस्टिंग, मोस्ट ऑफ दीज आर एक्झिस्टिंग हे कशामध्ये असतात, दीज आर एक्झिस्टिंग कोणत्या फॉर्म मध्ये असतात, मोनो ॲटॉमिक गॅसेस, मोनो ॲटॉमिक गॅसेस. हे मोनो ॲटॉमिक गॅसियस स्टेट मध्ये असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता यामध्ये जर आपण हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन, हा जर झेनॉन पाहिला तर यामध्ये झेनॉन हा थोडा रिएक्टिव्ह एलिमेंट आहे की नाही. याच्यामध्ये हाऊएव्हर आपण असं म्हणू शकतो, हाऊएव्हर द झेनॉन शोज व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट. हा जो झेनॉन असतो आहे की नाही, हा हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. काय दाखवू शकतो, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो बाकीच्या एलिमेंट पेक्षा. तर हे इनर्ट नेचर म्हणून नाही राहणार. त्याचं कारण आहे की झेनॉन हॅज हायर ॲटॉमिक साईज. याची ॲटॉमिक साईज काय असते, हायर ॲटॉमिक साईज असते. याची साईज खूप मोठी आहे, ॲटमची साईज. आणि दुसरी गोष्ट, इट हॅज lower ionization enthalpy, and it have availability of vacant d orbitals. यांच्यापाशी vacant d orbital सुद्धा अवेलेबल असते. आणि त्यामुळं यांचा जो आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आहे ते वॅकंट डी ऑर्बिटल मध्ये काय होऊ शकतात, प्रमोट करू शकतात ते, आणि फॉर्म द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट कंपाऊंड विथ फ्लोरीन अँड ऑक्सिजन. तर ते फक्त कोणासोबत कंपाऊंड दाखवतात, फ्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत. म्हणून अशा प्रकारे झेनॉन डायफ्लोराइड, त्यामध्ये झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. झेनॉन टेट्राफ्लोराइड, ज्यामध्ये झेनॉनची ऑक्सिडेशन स्टेट +4 वाले कंपाऊंड तयार करू शकतात. झेनॉन हेक्साफ्लोराइड, ज्यामध्ये झेनॉन +6 ऑक्सिडेशन स्टेट वाला कंपाऊंड तयार करू शकते.
त्याच्यानंतर झेनॉन ऑक्साइड्स, झेनॉनचे ऑक्साइडही बनू शकतात +6 वाले. झेनॉन ऑक्सीफ्लोराइडही बनतात, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर +4 ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड आहे की नाही. तर अशा प्रकारे हा झेनॉन ऑक्सीटेट्राफ्लोराइडही बनू शकते, त्याच्यामुळे +6 वाला. तर अशा प्रकारे हा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड बनवू शकतो कोण, झेनॉन. त्याच्यामुळे आपण यांना आता नोबल गॅसेस म्हणतो, इनर्ट गॅसेस नाही म्हणत, कारण इनर्ट नाही आहे, थोडेफार रिएक्टिव्ह आहे. म्हणजे काही कंपाऊंड यांचे आपण काय करू शकलो, डिस्कवर करू शकलो. ठीक आहे. तर हे झाल्या तिन्ही याच्या ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे जे आपण आतापर्यंत पाहिल्या. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट नंतर यांचे केमिकल रिएक्टिव्हिटी विथ हायड्रोजन्स. यांची कोणासोबत केमिकल रिएक्टिव्हिटी विथ हायड्रोजन्स. आता यांच्या हायड्रोजन सोबतच्या रिएक्शन्स आपण समजून घेऊ. म्हणजे यांचे हायड्रोजन सोबतचे कंपाऊंड्स, त्यांची रिएक्टिव्हिटी हायड्रोजन सोबत कशी आहे हे समजून घेऊ. बरोबर आहे. तर एलिमेंट ऑफ 16 ग्रुप रिएक्ट विथ हायड्रोजन टू फॉर्म हायड्राइड्स ऑफ टाइप. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पहिल्यांदा 16 ग्रुप एलिमेंट सोबत यांचे हायड्राइड पाहू. 16 ग्रुप एलिमेंट सोबत, त्याच्यानंतर 17 ग्रुप एलिमेंट सोबत, आणि 18 ग्रुप तर नो रिएक्शन्स. जे 18 ग्रुप असतात म्हणजे इनर्ट गॅसेस है ना, तर हे हायड्राइड सोबत रिएक्शन्स करत नाही. डू नॉट अंडरगो रिएक्शन्स विथ हायड्राइड किंवा हायड्रोजन्स. हे हायड्रोजन सोबत रिएक्शन्स करत नाही, फक्त यांचेच हायड्राइड तयार होतात. तर यांच्या हायड्राइडच्या प्रॉपर्टी आपण शिकू, आहे की नाही. बघा आता हे जे 16 ग्रुप एलिमेंट्स असतात, ते हे 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये लक्ष द्या इकडे, 16 ग्रुप एलिमेंट्स फॉर्म हायड्राइड्स तयार करतात. हायड्राइड्स ऑफ टाइप्स. कोणत्या टाइपचे हायड्राइड बनवतात, ते H2E टाइपचे हायड्राइड बनवत असतात. वेअर E इज, यामध्ये जो तुमचा E असेल, हे वेगवेगळे 16 ग्रुप एलिमेंट आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम. त्यांच्यामुळे यांचे जे हायड्राइड्स आहे, जे आपण वॉटर म्हणतो, हायड्राइड ऑफ ऑक्सिजन, हायड्राइड ऑफ सल्फर H2S, हायड्राइड ऑफ सेलेनियम, हायड्राइड ऑफ टेलुरियम आणि हायड्राइड ऑफ पोलोनियम, आहे की नाही. तर हे जे हायड्राइड आहे, आउट ऑफ दिस द H2O वॉटर इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. हे काय असते, लिक्विड असते ऍट रूम टेम्परेचरला. व्हाईल ऑल अदर हायड्राइड्स, हे बाकीचे जे हायड्राइड असतात, दे आर गॅसियस इन स्टेट, पॉइझनस गॅसियस स्टेट मध्ये असतात. तर पहिला क्वेश्चन हाच आहे की नाही. ऍक्च्युली मॉलिक्युलर वेट वाढलं तर बॉन्डिंग स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, पण इथे वॉटर हा काय लिक्विड स्टेट मध्ये असतो, आणि बाकीचे जे हायड्राइड असतात ते गॅसियस स्टेट मध्ये असतात. ते पहिला क्वेश्चन आहे. त्याचं कारण आहे की इन वॉटर, बघा लक्षात ठेवायचं, हे जे वॉटर असते यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग घडत असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग घडत असते यांच्यामध्ये. कोणती घडत असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजेच काय, की जसं एक वॉटरचा मॉलिक्युल आहे तुमचा, आहे की नाही, असाच एक दुसरा वॉटरचा मॉलिक्युल आहे, असाच एक तिसरा वॉटरचा मॉलिक्युल आहे, असे हजारो वॉटरचे मॉलिक्युल. यांच्यामध्ये जो ऑक्सिजन असतो, तो ऑक्सिजन पार्शली निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे. बरोबर आहे. याच्यावर पार्शल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे यांच्यामधला OH ग्रुप जो असतो तो पोलर असतो. काय असतो, आणि पोलर असल्यामुळं हा एक हायड्रोजन या दुसऱ्या ऑक्सिजन सोबत, हे हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत, असं हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करत असते. कोणतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असते. आणि हे कशामुळे असते, ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन, हे डिफरन्स जो असतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन द ऑक्सिजन अँड हायड्रोजन्स, या हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये. इट इज द पोलर बॉन्ड, हायली पोलर बॉन्ड असतो हा, ड्यू टू द लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. दॅट्स वाय दे आर असोसिएटेड टुगेदर. त्याच्यामुळे हे असोसिएटेड टुगेदर असते, अँड दे आर एक्झिस्ट इन
लिक्विड ऍट रूम टेम्परेचर, म्हणून रूम टेम्परेचरला हे लिक्विड अवस्थेत असतात. वाईल ऑल अदर हायड्राइड्स, हे जे बाकीचे हायड्राइड असतात, ऑल अदर हायड्राइड्स, जेवढे काही हायड्राइड्स आहेत बाकीच्या याचे मेंबरचे, आहे की नाही, दे डू नॉट फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, डू नॉट फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग यांच्यामध्ये आता हायड्रोजन बॉन्डिंग नसते आणि दॅट्स वाय दे आर एक्झिस्टिंग गॅसियस स्टेट. हा पहिला क्वेश्चन झाला, आहे की नाही. म्हणजे पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, वाय H2A इज लिक्विड, H2O काय आहे, लिक्विड आहे, अँड H2S और अदर मेंबर्स आर गॅसेस, हे कसे आहेत, गॅसेस आहे. तर त्याचं सिंपल आन्सर आहे हायड्रोजन बॉन्डिंग, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, आपण यांची जी इथं झालं, ठीक आहे. तर यांचं जर स्ट्रक्चर पाहिलं, आता आपण लक्षात ठेवायचं काय केलं, आता स्ट्रक्चर ऑफ हायड्राइड्स यांचे जर हायड्राइडचे स्ट्रक्चर पाहिले आपण, तर जसं वॉटर आहे की नाही, H2S आहे, H2 सेलेनियम आहे, H2 पोलोनियम आहे की नाही, H2 पोलोनियम आहे आणि H2 टेलुरियम पहिले घेऊ आपण, टेलुरियम आणि H2 पोलोनियम, हे जे हायड्राइड्स आहे, तर हे सर्व sp3 हायब्रिडायझेशन आहे यांच्यामध्ये. कोणतं हायब्रिडायझेशन आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. sp3 हायब्रिडायझेशन आहे म्हणजे यांच्यापाशी 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. या ऑक्सिजनच्या भोवताली 1 2 3 4, तसंच या सल्फरच्या भोवताली, सल्फर थोडा मोठा ऍटम आहे, लक्षात ठेवायचं आहे, यांच्या भोवताली 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. सेलेनियम जरी घेतला आपण, सेलेनियमच्याही भोवताली अशा 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. त्याच्यानंतर टेलुरियम जरी घेतला तर यांच्याही भोवताली अशा 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे आणि पोलोनियमच्या भोवताली अशा 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. पण त्यापैकी 2 बॉन्डिंग आहेत, काय आहेत, आणि 2 नॉन बॉन्डिंग आहेत. काय असते, असे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण यांना काय म्हणतो, लोन पेअर. तर प्रत्येकापाशी असे 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, आहे की नाही. sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत आणि प्रत्येकात कसे असे 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे. तर या प्रकारे म्हणजे हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतील आणि 2 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स आहे हायड्रोजन्स वाले. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते. तर यांचं sp3 हायब्रिडायझेशन असते आणि प्रत्येकापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. आता जर आपण यांचा बॉन्ड अँगल चेक केला, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर यांचा जर काय केला, बॉन्ड अँगल जर चेक केला, तर यांचा बॉन्ड अँगल सर्वांचा सेम भेटणार नाही आपल्याला, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर यांचे बॉन्ड अँगल चेक केले, कोणाचे, यांचे, तर बघा आता यांच्या बॉन्ड अँगल मध्ये फरक आहे. त्याचं कारण आहे, याचा बॉन्ड अँगल, H2O चा बॉन्ड अँगल आहे 104 डिग्री, आहे की नाही. H2S चा बॉन्ड अँगल आहे 92 डिग्री. त्याच्यानंतर याचा बॉन्ड अँगल आहे, H2 सेलेनियमचा बॉन्ड अँगल आहे 91 आणि H2 टेलेरियमचा बॉन्ड अँगल आहे 90. आता यांचा बॉन्ड अँगल डिक्रीज होत जाते. म्हणजे जसं आपण बॉन्ड अँगल का डिक्रीज होत असते, त्याचं कारण आहे की हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात, हे या बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स वर काय करत असते, रिपल्शन करत असते. काय करत असते, रिपल्शन करत असतात, आहे की नाही. त्याच्यामुळे हे बॉन्ड पेअर मधला अँगल डिक्रीज होत असते, रिपल्शन करत असतात. त्याच्यामुळं यांच्यामध्ये बॉन्ड पेअर मधला अँगल, जे बॉन्ड पेअर असते त्यांच्यामधला अँगल काय होत असते, डिक्रीज होत असते. आता बघा, जसं जसं यांची ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत असते, काय होत असते, ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत असते, ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. तसं काय होत असते, जे बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन्स असते, हे जे सपोज आता मी एक टेलुरियम घेतला, तर यांची जी H हे ऍटम मोठा असल्यामुळं हे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स आर शिफ्टेड टुवर्ड द हायड्रोजन ऍटम. हे खूप दूर दूर शिफ्ट होतील आणि शिफ्ट झाल्यामुळं यांच्यामधलं हे जे रिपल्शन असेल, आहे की नाही, हे दूर असल्यामुळं यांच्यामधलं रिपल्शन कमी होईल आणि दे आर स्मॉलर बॉन्ड अँगल, हे यांच्यावर जास्त रिपल्शन करेल आणि त्याच्यामुळे हे जवळ जवळ येते आणि म्हणून देअर bond angle goes on decreases because of the lone pair bond pair in electrons
पेअर रिपल्शन गोज ऑन इन्क्रीजेस. क्लिअर झालं. त्यानंतर यांची थर्मल स्टॅबिलिटी आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आपल्याला याच्यातला काय पाहायचं असते, यांच्या हायड्राइड मध्ये हायड्राइड्स ऑफ ग्रुप मध्ये थर्मल स्टॅबिलिटी पाहत असतो आपण. नेक्स्ट पॉइंट काय पाहत असतो, थर्मल स्टॅबिलिटी पाहत असतो. थर्मल स्टॅबिलिटी ऑफ हायड्राइड म्हणजे हे जे हायड्राइड असतात तर यांची थर्मल स्टॅबिलिटी जर आपण विचारात घेतली. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे आपण जर आता H2S घेतलाय, सॉरी H2O घेतला, त्याच्यानंतर H2S, त्याच्यानंतर H2 सेलेनियम, H2 टेलुरियम आणि H2 पोलोनियम. तर आपल्याला माहिती आहे की यांच्यामध्ये बॉन्ड लेंथ काय होत असते, इन्क्रीज होत असते. जे आता इकडे जर आपण आलो तर यांची बॉन्ड लेंथ काय होत असते, इन्क्रीज होत असते. बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत असते कारण साईज इन्क्रीज होते त्या सेंट्रल ॲटमची. बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस आणि बॉन्ड लेंथ जर इन्क्रीज झाली तर बॉन्ड बिकम विकर होत असते. बॉन्ड बिकम विकर, हे कसा होत असतो, विकर होत असतो. आणि दे आर इझिली ब्रोकन बाय द हीट. त्याच्यामुळे हीट केलं की आपण ते इझिली ब्रेक होत असते. त्याच्यामुळे सर्वात जास्त थर्मली स्टेबल कोण आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, तो आहे वॉटर. त्याच्यानंतर H2 हा लेस थर्मली स्टेबल आहे. त्याच्यानंतर H2 सेलेनियम त्याच्याही पेक्षा लेस थर्मली स्टेबल आहे. H2 टेलुरियम त्याच्याही पेक्षा लेस थर्मली स्टेबल आहे आणि H2 पोलोनियम हा सर्वात लेस स्टेबल आहे. अशा प्रकारे म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर जर विचारली आपल्याला तर वॉटरची थर्मल स्टॅबिलिटी जास्त असते बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग बॉन्डिंग इन देम. त्यांच्यामधली बॉन्डिंग कशी असते, स्ट्रॉंग असते. त्यानंतर रिड्युसिंग प्रॉपर्टीज बघा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट हायड्राइड मधली आपण कोणती प्रॉपर्टी पाहत असतो, रिड्युसिंग प्रॉपर्टीज. रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजे टेंडन्सी टू डोनेट द हायड्रोजन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, टेंडन्सी टू डोनेट द हायड्रोजन. डोनेट द हायड्रोजन. हायड्रोजन कोण इझिली डोनेट करू शकते, तो मोर रिड्युसिंग पॉवर असतो, त्याचा रिड्युसिंग प्रॉपर्टी असते. आपल्याला माहिती आहे ज्याची थर्मली लेस स्टेबिलिटी असते त्याचा रिड्युसिंग पॉवर सर्वात जास्त असेल, है की नाही. म्हणून सर्वात जास्त रिड्युसिंग पॉवर कोणाचा असेल, जो लेस थर्मली स्टेबल असेल, ज्याच्यातला बॉन्ड सर्वात वीक असेल. H2 टेलुरियम हा मोर रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवल कोणापेक्षा, H2 सेलेनियम पेक्षा. H2 सेलेनियम हा H2 सल्फर पेक्षा. आणि सर्वात कमी रिड्युसिंग प्रॉपर्टी कोण दाखवल, वॉटर. तर दिस इज द रिड्युसिंग प्रॉपर्टीज. ही कोणती आहे, रिड्युसिंग प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर ऍसिडिक कॅरेक्टर. ऍसिडिक कॅरेक्टर मीन्स टेंडन्सी टू डोनेट द H पॉझिटिव्ह, आहे की नाही. तर ऍसिडिक कॅरेक्टर जे असते इन्क्रीज होणार आहे पुन्हा, आहे की नाही. H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी कोणाची जास्त असते. तर म्हणून रिड्युसिंग कॅरेक्टर नंतर ऍसिडिक कॅरेक्टरचा जर आपण विचार केला, ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ हायड्राइड, यांचे जे हायड्राइड आहे या हायड्राइडची ऍसिडिक कॅरेक्टर जर विचारली तर H2O इज लेस ऍसिडिक, H2 सल्फर इज मोर ऍसिडिक, H2 सेलेनियम इज मोर ऍसिडिक आणि H2 टेलुरियम इज हायेस्ट ऍसिडिक, आहे की नाही. तर अशा प्रकारे यांच्या ऍसिडिक ऑर्डर सुद्धा आपल्याला सांगता येत असते. तर दीज आर द सर्टन ऑर्डर्स फॉर द हायड्राइड्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर या हायड्राइड वर सिंपल क्वेश्चन्स पहिला असा आहे की वाय H2O इज लिक्विड while other are gases. Other hydrides are gas. Hydride are gases. बाकीचे का गॅसियस स्टेट मध्ये असतात आणि हा लिक्विड स्टेट मध्ये का असतो, हे क्वेश्चन याच्यावर तयार होत असतो. आता आपण नेक्स्ट समजून घेणार आहोत की जे आपले हायड्राइड्स आहेत ते आता 17 ग्रुपचे हायड्राइड्स आपण पाहणार आहोत. 17 ग्रुप एलिमेंट्सलाच आपण हॅलोजन्स फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण आता 17 ग्रुपचे जे हायड्राइड्स आहेत त्यांच्यावर फोकस करून राहिलो. तर 17 ग्रुपचे जे हायड्राइड्स असतात ते HX हे हायड्राइड असतात, म्हणजेच HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड आणि हायड्रोआयोडिक ऍसिड. या प्रकारचे हे हायड्राइड्स आहेत, है ना. तर यांची जी रिएक्टिव्हिटी आहे टुवर्ड द हायड्रोजन्स, जे हायड्रोजन सोबतची यांची रिएक्टिव्हिटी आहे ती आपण पहिल्यांदा चेक करणार आहोत
की सर्वच हॅलोजन ऍटम्स हे हायड्रोजन सोबत रिएक्ट होत असतात. पण रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी आहे की ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी विथ हायड्रोजिनेशन्स. फ्लोरीन हे एकदम फास्ट रिएक्शन करतो इव्हन इन द डार्क कंडिशन्स. इव्हन इन द डार्क कंडिशन्स फ्लोरीन एचएफ तयार करतो. व्हाईल क्लोरीनची रिएक्शन थोडी स्लो होत असते. क्लोरीनची जेव्हा आपण हायड्रोजन गॅस सोबत रिएक्शन्स करतो तर त्यासाठी आपल्याला डिफ्यूज सनलाईट म्हणजे थोडं सनलाईट प्रोव्हाइड करावं लागते. त्यावेळेस त्यांच्यापासून हायड्राइड्स तयार होतात म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते. आणि ब्रोमीन आणि आयोडीन हे हायड्रोजन गॅस सोबत हीट केल्याशिवाय यांचे हायड्राइड्स तयार होणार नाही म्हणजे यांची रिएक्टिव्हिटी हायड्रोजन सोबत लेस आहे. म्हणून ऑर्डर ऑफ हायड्रोजिनेशन सर्वात फास्ट हायड्रोजिनेशन कोणाचं होते? फ्लोरीनचं. नंतर क्लोरीनचं आणि ब्रोमीन आणि आयोडीनचं हायड्रोजिनेशन स्लो होत असते. इव्हन हीट करावं लागते आपल्याला हायड्रोजिनेशन करण्यासाठी. त्याच्यामुळे अफिनिटी ऑफ अँड रिएक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे फ्लोरीन पासून तर आयोडीन पर्यंत येत असताना यांची हायड्रोजन सोबतची अफिनिटी कमी होत असते आणि यांची रिएक्टिव्हिटी सुद्धा डिक्रीज होत असते. तर पुन्हा इथेही असाच एक क्वेश्चन तयार होतो की यांचे जे आपण हायड्राइड्स तयार केलेत आहे की नाही, तर यांच्याही हायड्राइड मध्ये तर हे जे एचएफ तयार होते, त्याच्यानंतर एससीएल तयार होते, एचबीआर तयार होते, एचआय तयार होत असते. हे जे हायड्राइड्स आहेत तर याच्यामध्ये एचएफ हा कसा असतो? लिक्विड असतो आहे की नाही. व्हाईल ऑल अदर हायड्राइड्स आर गॅसियस इन स्टेट. त्याचं कारण काय असतं की पुन्हा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जसं आपण इथे दाखवलेलंच आहे की एचएफ बॉन्ड हॅज हायेस्ट बॉन्ड पोलॅरिटी. यांची बॉन्ड पोलॅरिटी काय असते? हायेस्ट असते दॅन अदर हॅलाइड्स. त्याच्यानंतर इन द प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, यांच्यामध्ये अशी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते म्हणजे एक फ्लोरीन आणि एक एच, पुन्हा एक फ्लोरीन पुन्हा एक एच, पुन्हा एक फ्लोरीन पुन्हा एक एच, एचएफ. असे जे आपण एचएफ चे मॉलिक्युल्स आहेत तर यांच्यामध्ये फ्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज राहील, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स नुसार. हे हायली पोलर मॉलिक्युल असल्यामुळं हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, फ्लोरीनवर निगेटिव्ह या प्रकारे. आणि त्यामुळे यांच्यामध्ये हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये एक स्पेशल टाईपचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होते. अशा प्रकारे याला आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणत असतो. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि या बॉन्डिंगमुळं हे जे मॉलिक्युल असते एचएफ हे असोसिएटेड लिक्विड स्टेट मध्ये असतात. व्हाईल अदर हायड्रोजन हॅलाइड्स डू नॉट शोज हायड्रोजन बॉन्डिंग. त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही आणि दॅट्स वाय दे आर गॅसियस इन स्टेट व्हाईल एचएफ इज लिक्विड. सिमिलर आपण जसं वॉटरचा क्वेश्चन आहे तसाच हे आहे. पुन्हा यांची थर्मल स्टॅबिलिटीवर फोकस जर केली आपण, थर्मल स्टॅबिलिटी हे कशावर डिपेंड असते? डिक्रीजेस विथ डिक्रीजिंग बॉन्ड स्ट्रेंथ. जर बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज झाली, जसं एचएफ आहे, एचएफ हा स्ट्रॉंगर बॉन्ड आहे, एससीएल ऍटॉमिक साईज वाढल्यामुळे विकर बॉन्ड झाला, एचबीआर त्याच्याही पेक्षा विकर बॉन्ड झाला आणि एचआय हे सर्वात विकर बॉन्ड झाला. तर एचआय तोडण्यासाठी खूप कमी एनर्जी लागते. त्याच्यामुळे थर्मली लेस स्टेबल कोणता असतो? हायड्रोआयोडिक ऍसिड. आणि थर्मली मोर स्टेबल कोण राहणार आहे? एचएफ. म्हणून थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीजेस ड्यू टू द डिक्रीज इन बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज होत असते. त्याच्यामुळे एचएफ इज मोर थर्मली स्टेबल देन एचसीएल, देन एचबीआर अँड देन एचआय. As the size of fluorine to iodine increases, the thermal stability goes on decreases because bond strength goes on decreases. त्यानंतर रिड्युसिंग प्रॉपर्टी. रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे टेंडन्सी टू डोनेट द हायड्रोजन. ज्यांची थर्मल स्टॅबिलिटी कमी तो इझिली हायड्रोजन डोनेट करत आहे की नाही. रिड्युसिंग कॅरेक्टर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. स्ट्रेंथ ऑफ एचएफ बॉन्ड डिक्रीज होत असते, त्याच्यामुळं टेंडन्सी टू डोनेट द हायड्रोजन इन्क्रीजेस मीन्स रिड्युसिंग प्रॉपर्टी किंवा रिड्युसिंग कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजेस. त्याच्यानंतर ऍसिडिक कॅरेक्टर. ऍसिडिक कॅरेक्टर म्हणजे इझिली एच पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी. तुम्हाला माहिती आहे की एचआय मधला बॉन्ड कसा असतो? वीक बॉन्ड असतो आणि हे वीक बॉन्ड असल्यामुळे तो इझिली ब्रेक होऊन एच पॉझिटिव्ह देऊ शकतो. म्हणून एचआय इज द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. याच्यातला स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोणता असतो? एचआय असतो. एचबीआर त्याच्यापेक्षा लेस स्ट्रॉंगेस्ट आणि एचएफ इज द विकेस्ट ऍसिड. एचएफ हा इनऑर्गॅनिक ऍसिड असून वीक ऍसिड आहे. कसा आहे हा? वीक ऍसिड असते कारण याचं डिसोसिएशन लेस होत असते. त्याच्यानंतर स्टॅबिलिटीचा जर विचार केला
तर HF स्ट्रॉंगर बॉन्डिंग असल्यामुळे तो मोर स्टेबल असेल, HCl त्याच्यापेक्षा लेस स्टेबल, HBr त्याच्यापेक्षा, आणि सर्वात लेस स्टेबल कोण असेल? HI. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, सर्वात जास्त बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी कोणाला लागेल? HF ला. स्ट्रॉंगर बॉन्ड असेल याच्यामध्ये. HCl त्याच्यापेक्षा थोडा वीक बॉन्ड असल्यामुळे त्याला बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी कमी लागेल, आणि म्हणून बॉन्ड डिसोसिएशनची ऑर्डर आहे HF हॅव मोर बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी दॅन HCl देन HBr दॅन HI. तर सेम तुम्ही जसं त्या 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये पाहिलं तसं 17 ग्रुप एलिमेंट मध्ये तसाच क्वेश्चन आहे, की पहिला तर क्वेश्चन्स आपल्याला विचारले जात असते की वाय HF इज लिक्विड अँड वाईल अदर आर गॅसेस. 16 ग्रुप मध्ये विचारले जात असते वाय H2O इज लिक्विड अँड H2S इज गॅस किंवा अदर मेंबर्स आर गॅस. सेम आन्सर आहे त्यांचं. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर मध्ये घडते आणि इथे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग HF मध्ये घडते, आणि त्याच्यामुळे ते आर असोसिएटेड टू लिक्विड while other do not have intermolecular hydrogen bonding and that's why they are exist in gaseous state. बरोबर आहे. हे तर आता प्रॉपर्टी आपण कोणासोबत पाहिले? यांच्या हायड्रोजन सोबत, म्हणजे यांच्या हायड्राइड्स पाहिले. आता उद्याच्या लेक्चर्स मध्ये आता जर तुम्ही 18 ग्रुपचं पाहिलं तर काय असते? 18 ग्रुप तर केमिकली इनर्ट आहे. इट डूज नॉट अंडरगो रिएक्शन्स विथ हायड्रोजन्स. त्याच्या हायड्रोजन सोबत रिएक्शनच होत नाही, है ना. तर आता उद्याला आपण रिएक्टिव्हिटी टुवर्ड ऑक्सिजन, म्हणजे यांची ऑक्सिजन सोबतची रिएक्शन्स, म्हणजे 16 ग्रुपचे ऑक्साईड पाहू आणि 17 ग्रुपचे ऑक्साईड पाहू, आणि 18 ग्रुपचेही काही फ्लोर म्हणजे ऑक्साईड तयार होत नाही, ऑक्साईड फ्लोराइड्स तयार होत असतात 18 ग्रुपचे. त्याच्यामुळे उद्याला आपण रिएक्शन्स टुवर्ड द ऑक्सिजन क्लिअर करू. ठीक आहे.